मुंबई ते गोवा 6 तासात प्रवास पूर्ण व्हावा यासाठी कोकणात गेल्या 17 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे। तो आता पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे। त्याशिवाय नागपूर ते गोवा 6 पदरी शक्तीपीठ महामार्ग बांधला जाणार आहे। यामुळे नागपूरहून गोव्यात पोहोचण्यासाठी केवळ 8 तास लागतील। याचप्रमाणे देशात आणखी 7 नवे हाय स्पीड कॉरिडॉर उभारले जाणार असून देशातील मोठ्या शहरांमध्ये सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी वाढवण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे। यातील मुंबई पुणे हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे दोन्ही शहरांमधील 170 किलोमीटरचं अंतर अवघ्या 48 मिनिटांमध्ये कापता येणार आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे। मुंबई ते पुणे अवघ्या 48 मिनिटात पोहोचता येणार अशी मोठी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे। त्यामुळे दळणवळणाच्या चित्रात मोठा बदल होणार आहे। सध्या मुंबई ते पुणे प्रवासासाठी रस्ता किंवा रेल्वे मार्गे किमान 3 ते 3.5 तास लागतात। मात्र हाय स्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे अंतर फक्त 48 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे। त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि शैक्षणिक तसंच IT क्षेत्र पुणे ही दोन्ही शहरं अक्षरशः हाकेच्या अंतरावर येतील। याचा थेट फायदा नोकरदार वर्ग, व्यापारी, विद्यार्थी तसंच उद्योग क्षेत्राला होणार आहे। केंद्र सरकारचा उद्देश देशातील मोठी शहरं, IT हब, औद्योगिक पट्टे आणि धार्मिक स्थळं जलद रेल्वे मार्गाने जोडण्याचा आहे। या 7 हायस्पीड कॉरिडॉरची एकूण लांबी सुमारे 4000 किलोमीटर असून यासाठी अंदाजे 16 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। मुंबई पुणे हा कॉरिडॉर या योजनेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। तज्ज्ञांच्या मते हाय स्पीड रेल्वेमुळे वेळेची मोठी बचत होईल आणि प्रवास अधिक सुरक्षित तसंच आरामदायी बनेल। यामुळे विविध राज्यांमधील आर्थिक आणि सामाजिक संपर्क अधिक मजबूत होतील। अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।